हाय हॅलो नमस्कार. पूनमच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आणि मी खूप दिवस झाले बरं का व्हिडिओज टाकलेला नाही. 8 ते 15 दिवस झाले असेल माझा व्हिडिओज नाही आलेला. अ, का म्हणजे टाकायला कामच असायचे आणि व्हिडिओ बनवायचं एडिटिंग वगैरे करायचं त्यासाठी मला वेळ लागत होता. त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काही बनवलंच नव्हता. तर आज म्हटलं चला काहीतरी थोडासा तरी किमान 5-10 मिनिटाचा तरी व्हिडिओ शूट करून वगैरे आपण आपली अपडेट द्यावं की आपण काय 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 झालं वगैरे काय नाही. तर आम्ही यात्रेवरून पण आले होते आणि यात्रेवरून आल्याच्या नंतरनं सुद्धा मी व्हिडिओ बनवणार होती. थोडासा म्हटलं चला बनवून घ्यावं, पण काय व्हिडिओ बनवायला पॉसिबल झालं नाही. त्यात श्रेयांश आणि श्रीषा पण आजारी होती आणि मी सुद्धा आजारी होते. त्याच्यामुळे व्हिडिओ काहीच बनवला नाही. आम्ही तिघंसुद्धा भरपूर आजारी पडलो होतो आणि श्रेयांशला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तर आपल्या दौंडमध्येच नेलं हॉस्पिटलमध्ये. त्या डॉक्टर बोलले की त्याला न्यूमोनिया झाल्या म्हटल्यानंतर तर मग खूप टेन्शन आलं की आता काय कसं काय म्हटलं ॲडमिट वगैरे करावं लागेल. 2-3 डॉक्टर वगैरे पाहिले पण त्याला अजिबात फरक नाही पडला. मग नंतरनं त्याला जो अगोदर लहानपणापासून आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो त्याच हॉस्पिटलमध्ये नेक्स्ट मग म्हटलं चला घेऊन जावं, तिथेच त्याला काय होईल ते होईल. रिपोर्टमध्ये तर न्यूमोनिया दाखवला होता, पण आम्ही भिगवणला त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तर भिगवणला घेऊन गेलो आम्ही. हॉस्पिटलमधनं तिथे गेलं तर ते डॉक्टर बोलले की ॲडमिट वगैरे करायचं काहीच गरज नाही आहे. तुम्ही फक्त गोळ्यावरती जेवढं होईल ना तेवढं तुम्ही गोळ्यावरतीच त्याला करा. तर मग गोळ्या वगैरे दिले पण झाला तो कवर झाला व्यवस्थित. पण तो कवर झाला की श्रीषा आजारी पडली आणि श्रीषा आजारी पडल्याच्या नंतर श्रीषाला पण हॉस्पिटलमध्ये नेलं आणि श्रीषाचं झाल्यानंतर मी आजारी पडली. मी झाली म्हणजे माझा हा कान आहे ना एवढा दुखत होता ना, भरपूर कान असं दुखत होता आणि दिवसभर अजिबात कान दुखला नाही कसलाच माझा. रात्रीचा कान दुखायला लागला. रात्री 11-11:30च्या नंतर माझा कान दुखायला लागला. मग आता हॉस्पिटल वगैरे नव्हतं, पण पेन क्लिअरची जी गोळी होती ती खाल्ली. त्याच्यानंतर मग थोडंसं बरं वाटलं आणि आपलं जे भाजीचं तेल असतं ते तेलामध्ये 5-6 पाकळ्या लसूण तो चेचला आणि त्याच्यात गरम केलं. तेल पूर्ण असं गरम केलं आणि गरम केल्याच्या नंतर सोमट झाल्याच्या नंतरनं एकदम सोमट असं झाल्यानंतरनं कानामध्ये ते थोडंसं सोडल्याच्या नंतरनं ते मला म्हणजे बरं वाटलं, अजिबात नाही. पण आत्ता सध्याला कान माझा ना हे झालेला आहे. तर आत्ता सध्याला म्हणजे कान आणि नंतरनं मग हे झालं आणि श्रेयांच्या पण डोळ्यामध्ये गेलं. भांडणं म्हणजे दोघांचीच भांडणं झाली, त्याची दादूची भांडणं झाली, त्याच्यामुळे त्याच्या पण डोळ्यात गेलं. तर आता त्याचं टेन्शन आहे की काय आता कसं काय होईल. आता हॉस्पिटलमध्ये तर त्याला घेऊनच जावं लागेल. तुम्हाला दाखवते कसला झाला डोळा. तिकडे रे बाळा, एवढा डेंजर झालाय ना डोळा. बघ कसला झाला हा डोळा, डेंजर असला झालाय लाल. आता त्याला हॉस्पिटलमध्येच न्यावं लागेल. खाली असं झालेलं आहे. तर मग त्याला पण आता हॉस्पिटलमध्येच न्यायचं आहे. आता उद्याच्यालाच घेऊन जाणार आहे आम्ही हॉस्पिटलमध्ये. पण म्हटलं त्याचा काय एवढा तो त्याला मारेल किंवा खवळते त्याचे पप्पा म्हणून तर सांगतच नव्हता अगोदर, मला सांगितलंच नाही. पण मला थोडासा त्याचा डोळा लाल दिसला. लाल दिसल्यानंतर म्हटलं बाळा इकडे काय झाले दाखव मला. तर मग त्यांनी त्याच्यानंतर सांगितलं की असं असं आमच्या दोघांची भांडणं झाली होती आणि त्यांनी सुद्धा त्याला मारलं, असं झालं एवढं. तर मग आता बघू, आता उद्याच्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईनच आता सध्याला. आणि हा जो ब्लाऊज आहे तो सुद्धा मी शिवलेला आहे. कसा वाटतंय नक्कीच बघा, दिसत असेल. आपला प्रिन्सेस आहे तो शिवले होता. मग असा सिम्पल त्या साडीवरती परफेक्ट झाला. आणि इथं जी आहेत तिथं आहे ती आहेत मॅडम. ही पण आता 5 महिन्याची 12 तारखेला कंप्लीट झाली होती. फोटोशूटसुद्धा करायला मला खरं तर जमलं नाही आहे. आणि ही जी आहे ती प्रांजल आहे. हिच्याच भावाची दोघाची भांडणं झाली होती लास्ट ती व्हिडिओमध्ये यायला. तर आता हिला पण आता झोपली होती, म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळा झाला माझा. स्वयंपाक झाला म्हणजे काय आपलं शेंगदाण्याचं बेसन असतं, मग ते बेसन केले. कांदा वापरत नाही सोमवारी, त्याच्यामुळे आपलं शेंगदाण्याचं बेसन साधं सिंपल हिरव्या मिरचीमध्ये केलेलं आहे. भाकरी केली आणि दूध आहे. दही खायचं असलं तर दही पण आहे आणि दूध आहे. दूध खायचं असलं तर दूध खातील, दोन्हीतले काहीतरी खातील ते. तर बाकीचं एवढं काही नको बनवू. आणि पांढरा भात अजिबात आमच्या घरामध्ये आवडत नाही. केला तर मसाले भात आवडतो, तो पण नॉर्मलच आवडतो. एवढा असंच मसाले भात आवडतो, नाहीतर आमच्या घरामध्ये कोणालाच पांढरा भात आवडत नाही. मी थोडासा खाते, थोडाफार. आणि हे जे मंगळसूत्र पण असंच कसं आहे बघा तुम्ही, डिझाईन वगैरे छान आहे का नक्की सांगा मला. आणि आज कशी दिसते, आज ही साडी होती, हा ब्लाऊज घातलाय, नक्की सांगा मला. आणि तर माझा ब्लॉग आजचा कसा वाटतो तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर असं मग साधं सिंपल आणि संध्याकाळचाच व्हिडिओ शूट करते, दिवसभर पण नाही झालं मला पॉसिबल. उद्याच्याला पण गहू नीट करायचे, तर मग उद्याचा व्हिडिओ तर दुसरा घेईनच. की गव्हामध्ये काय झालं, मी गहू वगैरे दिले आणि गहू थोडीफार सोंडी होती म्हणून म्हटलं की सुकत घालावं.
तर सोंडी होतं ना त्याच्यामुळे का नाही त्याच्यामध्ये वाळायला टाकलं बाहेर, आणि बाहेर वाळायला घातलं ती आपलं शेणाचा कुंड असतो त्याच्या शेजारीच थोडंसं टाकलं होतं, म्हणजे थोडंसं नव्हतं पण असं लांब टाकलं होतं, जागा नव्हती म्हणून वाळाय घालायला तिथं घातलं होतं. तर त्याच्यात कोंबड्यांनी काय केले, सगळे घाण असते दगडे वगैरे त्याच्यात गेले ते पूर्ण. एक ठिक आता मला एवढं साफ स्वच्छ होतं, अजिबात त्यात एकही दगड नव्हतं. तर आता सगळं घाण झालेलं आहे, तर आता मला ते पूर्ण उद्याच्याला सगळं साफ करून ठेवावंच लागेल. आणि हा हात पण दुखतोय बरं का माझा, कशामुळे दुखतोय काय माहित नाहीये. 2 दिवस झालं म्हणजे हा हात सुद्धा दुखतोय, उशाखाली गेला की काय माहित नाहीये. गाडी नको ना लाव चार्जिंगला, सारखी सारखीच गाडी का लावतोय? गाडी सारखी नाही लावायची. नंतर गाडी लावतोय सारखा चार्जिंगला, म्हणून त्याला कवळले मी. आणि अभ्यास करायला आता नाटकं करतोय, त्याच्यामुळे त्याला आता अभ्यासाला तर बसवणारच आहे थोड्या वेळानं. श्रीषा पण झोपीतून उठली, त्याच्यामुळे आता त्या मॅडमचं पण सांगता येणार नाही आता काय करतायत, आता झोपती का नाही ती. आता झोपली तर ठीक आहे, नाही तर नाही झोपणार. आता सध्याला आता वाजले 9:30 रात्रीचे. आता 1 वाजेपर्यंत आमची ड्युटी चालू झालेली आहे, कंपल्सरी ड्युटी आहे. आता ड्युटी झाल्याच्या नंतरच काय असेल ती आमच्या लय डेंजर क्वालिटी झालेली आहे. आता सध्याला चिडकी झालेली, थोडंसं खवळलं तरी लगेच रडणार, नॉर्मलचं मारलं ना तरी रडा येणार. आणि एक भारी खूप छान सवय लागली तिला की तोंडावर घेऊन झोपायची. तोंडावर असेल तर खूप छान झोपते, तोंडावर नसेल तर अजिबात झोपत नाही. तोंडावर ज्यावेळेस आपण दिलं नाही ना तोंडावर, असं तोंड एका साईडला करणार आणि झोपणार, जसं काय एखादा काय तर शोधते ती तोंडावर घेण्यासाठी. तर आजचा मी ब्लॉगला इथंच एंड करते. कसा वाटतोय माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.